ती सालियन मुलगी, तिच्या बलात्कार झाला, तिला वाहनं फेकलं, त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला आज सांगतोय, पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव आमदार सुदाम नाही. तुला दाखवीन मी. आदित्य ठाकरेंच्या सभा झाली, या सभेमध्ये टीका करण्यात आली, काकांच्या मुलांना फसवल्याचा आरोप झाला. कसं बघताय? खरं तर आदित्य ठाकरेला जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याला हिंमत झाली नसती. योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्याला समजत होता. त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या कागदांची हकालपट्टी केली. दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवला. लाज वाटत नाही तुला? गद्दारी तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना. मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं प्रधानमंत्रीपद तू घेतलंस. मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच आहेस ना. आणि दुसरी गोष्ट, तू लादीवर झोपणा म्हणून सांगतोयस. तुझी अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार. नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतनं बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती. त्याला विचारून घे. आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा मारतो. तुझी अवकात नाही तेवढी. आधी लग्न करून बघ, मग तुला कळेल. पुन्हा लादी झोपायचं ते. मी गृहराज्य मंत्री होतो, पोलीस खातं मी चालवलंय. मला माहिती आहे पुन्हा लादीवर झोपायच्या, कुणाच्या नालबंद्या करायच्या, कुणाच्या कुठं फटके द्यायचे, कुणाला कशी काढायची. तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत. ती सालियन मुलगी, तिच्या बलात्कार झाला, तिला वाहनं फेकलं, त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला आज सांगतोय, पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव आमदार सुदाम नाही. तुला दाखवीन मी. तू रात्री 12 वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी 5 वाजता गपचूप घरामध्ये येतोस. रात्रीचे धंदे काय करतोस ते पण महाराष्ट्राला कळू दे, समजू दे. हे बोलणार आहे आणि कळणार भविष्यामध्ये. आपली अवकात बघून बोला रे. पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस आम्ही घेतले आहेत, जेल आम्ही भोगले. तुम्ही आयत्या वेळा नावा बसलात बाहेर भेटत. काय तुमचं योगदान काय पक्षासाठी? कसलं योगदान आहे? कुणावर बोलतोय आपण? काय बोलतोय? भान ठेवा, थोडंसं भान ठेवा.